बोलायची गरज आहे. असं आहे की अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात, यशस्वी होतात. राजकारणात जे करतात ते लोकांचं काम करण्याच्यासाठी. आणि अजित पवार हे ऐकली होते लोकांचं. विकासाच्या कामात त्यांचं लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या मतदारसंघात एक आदर आहे. तर तो आदर आहे ही गोष्ट मान्य केली निर्दळाने. ते अवघाशी निर्दळाने गेले. त्याचं दुःख कुटुंबामध्ये आम्हा सगळ्यांना आहे. आणि पवार कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये एक पद्धत आहे. कुटुंब प्रमुख सहसा त्याची भूमिका राजकीय बाकीची ही आमच्या कुटुंबात मांडली जाते. आणि आज कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो आपण लढवायची आहे. साहेब, इकडे एक दुसरा एक प्रश्न आहे की आज ते एवढं अर्ज दाखल कार्यक्रम झाला आणि सभा पण झाली आणि त्याच्यामध्ये एक फोटो बॅनर लावला. त्याच्यामध्ये मोदींचे पण फोटो होते, अमित शहाचे पण फोटो होते, जे की पार्टी आहे सुनीत्रा पवार यांचे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो लावले गेले होते, भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते. चुकीचं काय त्यांच्या पक्षाचे फोटो असतील असेल काय प्रश्न काय. पक्षाचा कार्यक्रम होता पण इंडियनच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. इंडियामध्ये आहेच ना. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. माझं असेल तर ते चुकीचं आहे. साहेब, एकीकडे त्याला या निवडणुकीत आम्ही काही विरोध केले नाही, त्यांनी तर उभा केला नाही. आणि त्यामुळे आम्हाला लोकांचे प्रतिनिधी नसते तर योग्य दिसतात. सर, त्याच बॅनरवर अजितदादांचा हा नावच पुरेसा आहे असं म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाला पण कुठे ना कुठे साईड केले. अजितदादा यांचं नावच पुरेसं आहे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं नाव लोकांची गरज नाही असं म्हणतात. स्थिती आहे. त्याचा अर्थ असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशा घातकी लोकांची गरज नाही, फक्त अजित पवार हे नावच पुरेसं आहे असं त्याचा अर्थ होता असं सांगितलं जात आहे. त्याचा निष्कर्ष त्यांनी काढली आणि कधी काढली आणि त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. सर, राहुरीमध्ये एकीकडे तुमच्याकडे जागा होती राहुरीची, प्राजक्त तनपुरे लढणार होते पण त्यांनी देखील माघार घेतल्याचं कळतंय. माहिती नाही का त्यांनी? नाही, त्यांनी नाही अर्ज भरला. तनपुरेंनी नाही अर्ज भरला. तनपुरेंसोबत भाजपच्या प्राजक्त तनपुरेंसोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली, रवींद्र चव्हाण आणि महाजनांनी, आणि मग तुमच्या विकासाचे मुद्दे आम्ही मार्गी लावू असं म्हटले, त्यामध्ये थांबले. माहिती नाही. मला माझ्या पक्षाने सांगितलं की एक तनपुरेची योजना असेल मुखाच्या कार्यकर्त्यात त्याची योजना असेल आणि त्यांना अशा वेळेस केलं तुम्ही निर्णय स्थानिक पातळीवर घ्या तो घेतला असेल. तर एक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने असं तुम्ही म्हणाला होतात, मात्र दरवेळी आम्हीच का पाठिंबा द्यायचा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटलंय. सपकाळ म्हटलं त्यांचा अधिकार आहे पक्षाच्या विषयी. उद्धव ठाकरेंनी मी राज्यसभेवर उभं राहायचं म्हणल्यावर मला फोन करून सांगितलं की आमचा पाठिंबा. त्यामुळे
असं असेल की त्याने आपण मला पाठिंबा दिला की सरकारी त्यामुळे आपण इथे दाखवा. तर एक प्रश्न असा आहे की दरवेळी काँग्रेसकडून असं होतं, म्हणजे महाविकास आघाडीकडून तुम्ही आता पण भूमिका घेतली बारामतीच्या निवडणुकीत की आम्ही उमेदवार देणार नाही, बिनविरोध व्हावा असं सुप्रियाताई अनेकदा म्हणाल्या, पण काँग्रेस उमेदवार देते. आता उद्धव ठाकरेंच्या वेळी सुद्धा बिनविरोधाची अपेक्षा, म्हणजे विधान परिषद त्यांना पाठिंबा द्यावा, पण काँग्रेस म्हणते आम्ही दरवेळी पाठिंबा का देऊ. तर काँग्रेस काय महाविकास आघाडीच्या विपरीत भूमिका का घेते? असं आहे की एखाद्या मतदारसंघात एखाद्या राष्ट्रीय पक्षाने तर भूमिका घेतली तेव्हा काही राष्ट्रीय दिसत नाही, राज्याच्या दिसत नाही. ठीक आहे, त्यांना असं वाटतं त्यांची परिस्थिती करून निर्णय घेतला. साहेब, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते. काय पक्षांतर्गत यापूर्वी काय चर्चा झाली होती का, आणि आता स्टेटस काय आहे? असे आमच्यावरती विलिनीकरणाची चर्चा विजयनची आणि अजित पवार हे करत असते. अजित पवारांचा अमरावती वृत्ती झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली नाही. भविष्यात पण आपल्याला कळवण्यात आलं होतं का चर्चेचे अपडेट किंवा काय? त्याची बैठका पाच-सहा झाल्या. बैठक झाल्यानंतर दोघांचं पैकी एक मला येऊन व्हेरिफाय करायचं. भविष्यात या संदर्भात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते मर्जरच्या संदर्भामध्ये. आज ते नाही सांगतो. साहेब, त्याच्यामध्ये अजित पवारांचा जो दृष्टिकोन आणि अभिर हा आमच्या लोकांना समाधान देणारा तेच कंटिन्यू ते गेल्यामध्ये राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आजचा निदान मला असं वाटतं की आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आजारपणावर खंड पडलाय, पण आणखीन काही दिवसांनी मला लोकांच्या जागा काय अडचणी नाही. साहेब, एक पत्र लिहिलं गेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्याकडनं, आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी 2026 पासून 10 मार्च ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं तिथपर्यंतचा सगळा पत्र व्यवहार ग्राह्य धरून असं म्हटलं. म्हणजे त्याला रेफरन्स असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं आणि अध्यक्षांनी एवढेच अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची घटना दुरुस्ती जी आहे ती त्या पत्रामधून केली गेली होती. त्या अनुषंगाने ते पत्र त्यांनी लिहिलं होतं. ते पक्षाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आज त्याची भूमिका आहे, त्यांचा अधिकार आहे. साहेब, सध्या पण प्रश्न असा होतो ते त्या दोघांकडनं म्हणजे वारंवार ही चर्चा असायची की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं पक्षावरती दावा किंवा पक्षावरती त्यांचा वरचढ भूमिका घेण्यासाठी बघताय. या पत्रावरती त्यांना झाली का मला ठाऊक नाही, पण त्यांच्या असा पक्ष ज्यांचा आणि दुसरं पण चालवायचं हा त्यांच्या सरकारचा अधिकार आहे. पण साहेब, जेव्हा दादा गेले त्यानंतर खास करून तुम्ही शरद पवार किंवा तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचा पक्ष ताब्यात घेत आहेत, त्यांना एवढी घाई झाली आहे असे आरोप केले गेले. समोरून आरोप झाले तुमच्यावरती की तुमचा पक्ष त्यांचा पक्ष टेक ओव्हर करतोय किंवा हातात घेतोय, पण वास्तविकता समोर आल्यानंतर असं दिसतं की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनीच पक्षामध्ये काही अधिकार स्वतःकडे मिळावे यासाठी प्रयत्न झाले आणि तसं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षामध्ये अधिकार चालत घेणं आणि आम्ही तसं कधीच समजलं. आम्ही ते डिस्कशनमध्ये अधिकारला गेल्याच्या नंतर अजिबात नाही. आणि काय खर्च द्यायचं आपल्या सरकारच्या पैकी कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जे योग्य असतं ते त्यांनी असतं.
तर काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्वाचे धोरणाचं शेषण करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकत. तर आज एक युद्धामुळे प्रकरण- महाराष्ट्रात एक प्रकरण जे आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. तर तुम्ही त्याला कसं बघतात? कित्येक तरी मंत्री जे आहेत ते तिथे जातात, त्या बाबांकडे जातात. हा वेगळ्या लेवलचा स्कॅन्डल जो आहे बाहेर एक्सपोज झाला. महिलांवरती खूप मोठ्या एकनाथ प्रमाणात शिंदेचा त्यांचा संपर्क होता असं पण आरोप झालेले. तुम्ही लोकांना किती वर्ष होतं? जन्मल्यापासून कधी 50 वर्षाचे तुझं काय आणि 2-3 ठिकाणी जातो. पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर भवानीचं घेतो. किंवा माझं काही महत्वाची योजना असेल, नियोजित असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे, ते माझं गाव आहे. तिथे माझं तिथं मंदिरात जातो. पण 2-4 वर्षात नाही जात. आणि जे करतो त्याची जाहिरात करते हा व्यक्तिगत करतो. आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं शिकत. कारण खरंच बाबा का काल मी वर्षांपासून वर्षात आणखीन एक कोणतरी बाबा आला आणि आज वर्षात आणखीन एक कोणतरी मुस्लिमचा बाबा आला. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. एका बाजूला शाहू फुले आंबेडकर हे नावाने अखंड बोलायचे आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी लोकांच्या जागेचे ते जाऊन जे काही करतात हे या सगळ्या विचाराशी विसंगत. साहेब, याच्यामध्ये रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता? आणि त्याच्यामध्ये शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर आले, आर्थिक अँगल समोर आलेला आहे. शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर पण आले, त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. हे बोलत पण माझ्या वाचनात काळ लागलं म्हणजे किती फोन केले आणि त्याच्यामुळे अनेकांची नावं आहेत. आणि ते अनेक म्हणजे समाजात किंवा राजकीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही चिंतेची बाब आहे की अशा पदावर असलेले लोक अशा सगळ्या कामात इतक्यादा सहभागी होतात. हे शिक्षण महाराष्ट्राला कळू नये. साहेब, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये, खास करून शेतकऱ्याला मोठा फटका बसेल असं सांगितलं जाते. तुम्ही देशाचे कृषी मंत्री राहिले आहेत, भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होणार पण आज मला एक माहिती मिळाली की कालपासून बासमती तांदूळ त्या भागात नसत तो चांगला होता, त्याला अशा समस्या मिळाली. त्यामुळे बासमती तांदूळाची निर्यात सुरू होईल अशा होत्या. हळूहळू असं झालं तर ठीक आहे. त्याच्यात सरकारला शेतकऱ्यांना जे नुकसान होत आहे त्याचा मदत करायला लागेल. साहेब, खरं तर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इस्रायलकडनं येतात, नंतर हा हल्ला होतो. इस्रायलने आपल्याला याची कल्पना दिली असावी का? दिली असेल तर मग आपण त्याच्यासाठी
पूर्व काही उपाययोजना करणं गरजेचं होतं का? मला माहिती नाही, पण एक काळ असा होता, मी गव्हर्नरमध्ये असताना सुद्धा इस्रायलची पॉलिटिकल रिलेशन्स आपले नव्हते. इस्रायलला देशाचा केंद्र सरकारवरला मंत्री पहिल्यांदा गेला, त्याचं नाव शरद मी. आणि मी गेलो त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरच्या सांगण्याने. मी गेल्याच्या नंतर तिची शेती ही पाहण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तुमच्या डेलिगेशनमध्ये मी येऊ इच्छिते अशी मला विनंती त्यावेळेला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा त्यांनी केली. मी त्याला म्हणलो. नंतर मला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री त्यांनी विनंती सुचवलं, त्यांची याची इच्छा आहे. त्यांना मी प्राईम मिनिस्टरची परवानगी या म्हणून सांगितलं. माझं जे शिष्टमंडळ होतं ते शिष्टमंडळामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात याचे प्रमुख हे माझ्या शिष्टमंडळ होते. आम्ही तिथं 2 दिवस शेतीच्या आणि पशुसंवर्धन या सेक्शनमध्ये मी मोठं काम इंग्रजी शास्त्रज्ञांनी केलं त्याची माहिती घेतली. आणि 4 दिवसांनी आमचं शिष्टमंडळ परत त्या निघालं. त्यावेळेला मोदी साहेबांनी मला विनंती केली की त्याला आणखीन 2 दिवस जायची इच्छा आहे. मी प्राईम मिनिस्टरला विचारलं, त्याने हो म्हणून सांगितलं. मोदी साहेब आणखीन 2 दिवस आहेत. हा एवढा मर्यादित संबंध इंग्रजीशी आम्हाला करता होता, पण पॉलिटिकल किंवा लष्कराशी संबंधित असा नव्हता. सर, तुम्ही आता जो पार्लमेंट सेशन व्हिजिट करणाऱ्या जिथे प्रेझेन्स असणार तो म्हणजे एक्सटेंडेड सेशन असणार 16, 17, 18 ला. त्यावेळेस विमेन रिझर्वेशन बिल बरोबरच डिलिमिटेशन प्रोसेस जो एक मोठा असा मेजर रिफॉर्म होणार आहे. लोकसभाच्या सीट्स 816 816 पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही कशा प्रकाराने ह्याला बघता? हे कसं आहे की माझ्या वाचनात आलं झाले अजून आम्हाला ऑथेंटिक ऑर्गनिक सेक्रेटरी केलं तर गव्हर्नमेंटकडनं काही केलेलं. पण 30 वर्षावरील दिवस आहे सीट वाढवायची. आता काही वर्षाचं असेल आजच माझ्या खर्चाचे 8-9 खासदारी काही माझ्याकडे होते. त्याचे सुफियाचा मतदारसंघ आहे तो 24 टाकत. दुसऱ्या एकाचा 11-18 लागतात, एकाचा 16 लागतात. हा 24 आणि 16 इतका फरक. किंवा दक्षिणेचे काही ते 12 इथपर्यंत म्हणजे 12चा एक पद्धत आणि 24चा एक पद्धत ही कधी ते दुरुस्त करावी अशी चर्चा आम्हाला लोकांच्या लागते. ही जी वाचणी आहे ती खरी असेल तर त्याच्यात दुरुस्ती करावी हा विचार गरजेचा दिसतो. प्रत्यक्ष प्रस्ताव काय तो आल्याच्या नंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण मतदारसंघामध्ये स्थायी विरोधक कॉन्स्टिट्यूशन याच्या संबंधित फार अंतर असू नये. सर, 5 राज्याच्या निवडणुका होत आहेत. केरळमध्ये मतदारसंघामध्ये फार अंतर असू नये असं तुम्ही म्हणताय, म्हणजे की ते डिस्टन्स वाईज म्हणताय का लोकसंख्या वाईज? कारण लोकसंख्या सुद्धा लोकसंख्या जास्त. अच्छा, लोकसंख्या. ओके.
5 राज्याच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. केरळमध्ये तुमच्या पक्षाचं पूर्वी चांगलं केडर होतं. यावेळेस काय स्थिती आहे? तुम्ही निवडणूक लढवताय का? बरोबर सर. आमचे मंत्री आहेत तिसऱ्या मंत्रिमंडळामध्ये ते आणि आणखी 2 लोक असतात. पण आम्ही अंदाज एकच आहोत. तुम्ही कोणाशी बोलताय का? म्हणजे ज्या 5 राज्यांमध्ये ममता दिदी आहेत पश्चिम केरळमध्ये आम्ही राजस्थानमध्ये आहोत, बाकीच्या ठिकाणी नाही. पण आमची इच्छा आहे आणि लढवत नाही. पण पश्चिम बंगालमध्ये जावं माणसाला मदत करावं. तर तुम्ही आता एक उदाहरण सांगितलं की शिष्टमंडळ तुमचं इस्रायलला गेलं होतं आणि 4-5 राज्याचे मुख्यमंत्री गेले होते, पण तो मोदी तिथे थांबले होते एक्स्ट्रा दिवस घेऊन. कशासाठी थांबले होते काय? तेव्हा हे जे शेतीचा आणि पाण्याच्या क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी आणली आणि मोदींच्याकडे हा जो 14% भाग आहे तिथे दुसरी भाग आहे पाणी नसलेला, त्याच्यामुळे त्याला तिथे अधिक माहिती घ्यायची. साहेब, रोहित पवार मधल्या काळात तुम्ही आजारी असताना त्यांनी VSR कंपनीवरती खूप आरोप केले. अजित पवार यांचा घातपात आहे अशा आशयाचे ते आरोप होते. त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तर त्यांनी अभ्यास केला ते समजते आहे, आणखी काही लोकांची मत आहे, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. हा जो प्रकार घडला ऍक्सिडेंटचा, त्या दिवशी अजित पवार सकाळी 8-8:30 बारामतीला पोहोचले आणि लँडिंग होताना त्यांचं विमान रेल्वेपासून बाजूला गेलं, त्याचा ऍक्सिडेंट झाला. तो ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर मी मुंबईवरून हेलिकॉप्टरने बारामतीला जायला निघालो. मला हेलिकॉप्टरमध्ये चढलं 5 तास झाले. त्यामुळे बारामतीच्या रेल्वेला मी लँड झालो. ही वेळ आधीच्या अपघात झाल्यानंतर 1 तासावर, त्यामुळे प्रत्यक्ष तिथं उचलून सुरक्षित लोकात आणि त्यामुळे माझी इमिडिएट रिॲक्शन हा अवकाश असावा असं प्रायव्हसी माझं म्हणजे. पण रोहित आणि काही लोकांनी अभ्यास केल्याच्या नंतर त्यांची काही वेगळी होती, पण त्या माणसाचा आधार माझ्याकडे नाही. पण रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की या घटनेची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी केली पाहिजे. तसं बघायला गेलं तर त्यांच्या पक्षाच्या नेत्या म्हणजे सुनेत्रा पवार असतील किंवा पक्षातील इतर मंत्र्यांनी तसं पत्र दिलेलं आहे, पण त्याचा निर्णय होत नाहीये सीबीआय चौकशीचा. पण ते सरकारमध्ये आहेत सध्या. थँक्यू सर, हिंदी में तुमची आपने आज शपथ ली है, राज्यसभा के फिर से उस चेयर पर आप बैठे हैं, क्या प्रतिक्रिया होगी और किस तरह से आप इस बार के पार्लियामेंट सेशन को देखते? मैंने शुरू में ही कहा ये शपथ, मेरी 14वीं शपथ, ये शपथ मेरे पार्लियामेंट्री पार्टी के कंटिन्यू 69 साल होने के बाद इससे क्या कोई नए लोग सुनते आए, उनके जीवन में एक तरह की अलग स्थिति होती है। हमारे लोगों के साथ हम लोग इस सदन के काम में पूरे हो गए। आने वाले पार्लियामेंट सेशन में डिलिमिटेशन प्रोसेस होने को है, वुमेन रिजर्वेशन बिल होने वाला है, एक्सटेंडेड सेशन खास किया गया है 16-17 को,
आप अटेंड करेंगे, किस तरह से इस दोनों चीजों को देखें? करेंगे। हमारी कंसिस्टेंट लाइन है मीडिएशन को समर्थन करने के लिए। आप ठीक तरह से इंक्वायरी करेंगे। देश में सबसे पहले मीडिएशन 11%, ये महाराष्ट्र विधानसभा में किया मुख्यमंत्री। तो पहला महिला को 11% महाराष्ट्र में, बाद में यहाँ राजीव गांधी ने अलगकर डांस किया। सर तो बारा हमारा समर्थन सब हमने एग्जीक्यूट किए। और मुझे याद है कि सब पार्लियामेंट में जब रिजर्वेशन सब प्रपोजल आ गया तो कुछ हमारे साथियों ने जो प्रपोजल हार से फेंक दिया हाउस में हंगामा। इसका समर्थन हमने कभी किया नहीं। हमारा सब समर्थन था आज भी। सर बारामती उपचुनाव में सुनेत्रा पवार जी ने अर्जी दाखिल की है, नामांकन हुआ है, कैसे देखते हैं आप उसके? और कांग्रेस ने अनअपोज नहीं किया, कहीं ना कहीं उन्होंने उम्मीदवार खड़ा कर दिया। लेकिन फिर भी उन्होंने तो उम्मीदवार मैं इसका समझता हूँ कि चुनाव लड़ना है तो अपोजिशन ने क्या करना, इसको लड़ना है उसे निर्वाचित करने की जरूरत। हर राजनीतिक दल की अलग अलग कुर्सी पर जानी होती है। उन्होंने कांग्रेस करके लगा, उन्होंने किया। फिर भी लाल जैसे रिजॉल्व लीजिए आएगा तब कांग्रेस करना होगा। अजीत पवार सर आपके लाडले थे, आज उनकी बीवी जब कमान सब संभाल रही है, आपके घर के ही लोग हैं, तो आप इसको किस तरह से देखते हैं? डीसीएम से लेकर अब वो चुनाव लड़ रहे हैं। परिवार के सदस्य चाहे ये सब मेरे लिए मेरे घर के मेरे साथी है। मेरा फर्ज है एज ए हेड ऑफ द फैमिली पर्सनल इक्वेशन एंड अच्छे से ये रखना। राजनीतिक दल राजनीतिक विचार अलग हो सकते। मैंने शुरू में कहा कि 2 साल के लिए बारामती का जो चुनाव हुआ तो सुफिया एंड सुनीता ये दोनों कॉन्टेस्ट करेंगे, तो ये बात नहीं आई। आशीर्वाद सर है, आशीर्वाद चुनाव में जीत के लिए, उपचुनाव में जीत के लिए बहू को आशीर्वाद देंगे, ब्लेसिंग्स में क्या आशीर्वाद देंगे क्या बहू को? जो अपोजिशन का कैंडिडेट होता है, हम अपोजिशन में है, हमारे सदस्यों शुरू शिक्षण यांचे हमारे सब। साहेब एक फक्त घटना तुम्ही सांगितली की तुम्ही नंतर हेलिकॉप्टरने तिथे गेला होता अजितदादांच्या अपघाताच्या नंतर, पण तिथं जे कारण सांगण्यात आली होती की धुकं होतं, वेदर खराब होतं किंवा अशा प्रकारचं, तेव्हा तुम्हाला तिथे काय जाणवलं होतं का? पाणी माझे हेलिकॉप्टर उचललं त्या तर तुम्ही एक शेवटचा प्रश्न मराठीत एकच आहे, रेल्वे असा असेल तर विमानाचं इथं उतरलं आणि असं जायचं आहे इथं शॅक सोडून बाजूला गेलं। सर मराठीत तुम्ही आशीर्वाद देणार का सुनेत्रा तुमच्या पवार यांना घरातल्या विजयासाठी आशीर्वाद देणार का? घरात- सुनेत्रा पवार यांना विजयासाठी आशीर्वाद देणार का? असं आहे घरातल्या अपोजिशनचं कॅन्डिडेट तुम्ही असेल त्यांना सहकार्य करणं बाकीच्या अपोजिशनच्या सहकार्यांची जबाबदारी। या सगळं मी होते, माझ्याशी तुम्ही बोललो नाही, मी कोणाशी बोललो नाही। मी माझ्या घरच्या लोकांना एकच सांगितलं की
या परिस्थितीमध्ये आधीचं लावं लागेल ही परिस्थिती बघितल्याशिवाय यावेळी निवडणूक आपण लढवू नये. आमच्या दृष्टीने ही निवडणूक तशी काही चिंता देत नाही. सहानुभूती नक्की अधिकची असते, पण आजकडे मी जेवढ्या निवडणुका लढलो तिथे लढलो, आधी जेवढ्या निवडणुका लढले तिथे लढले. आणि तुम्ही बघितलं तर मी आणि माझ्यानंतर मला 15 वर्ष आणि माझ्यानंतर सुप्रियाराव 15 वर्ष ही इतर कुठल्याही पेक्षा अधिक होती. आणि त्यामुळं त्या मतदारसंघाचं न्याय काय हे गेल्या अनेक वर्षात स्पष्ट होतं. आज त्याच्यापूर्वी एकच निवडणूक झाली की जिथं सिनेटचा पराभव झाला, सुप्रिया निवडून आली. हा जर शोधला तर साधारणतः आमच्या कुटुंबात तिथं लोकांनी आम्हाला नेहमी काम करायला संधी दिली. यावेळी पण देतील असं वाटतं. दुसरी नाही. मतदारांना तुम्ही काय सांगाल? सगळ्याचा विचार नाही. थँक्यू सो मच साहेब. आराम से करे, ते तर निकाल